नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आता हे लाडू बघून तुम्हाला काय वाटतंय? कसले बनलेत हे लाडू? चॉकलेट दिसतंय, अजून काय दिसतंय? चुरमुरे दिसतायत आणि अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, पण ते मी तुम्हाला सांगेल पुढे व्हिडिओमध्ये, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी घेतलेले आहेत 1 कप चुरमुरे। ते मी थोडेसे कढईमध्ये गरम करून घेतलेले, हलके गरम केले आहेत, खूप अगदी जास्ती भाजलेले वगैरे नाहीये, अगदी असे थोडेसे बघा काळे पण नाही होऊन द्यायचे, थोडंसं हलकेसे गरम, फक्त थोडंसं कुरकुरीत होण्यापुरते त्याला गरम करायचं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 13-14 खजूर घेतलेले आहेत, जे आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे। तर हे खजूर मी त्याच्या बिया काढून आणि कापून घेतलेले आहे। आता आपल्याला हे खजूर तर आपल्याला माहितीच आहे की खजुराचे किती फायदे आहेत। तर हे खजूर आणि चुरमुरे मी आता एका भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। खजूर चांगले आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आता चुरमुऱ्यांचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की चुरमुरे हे आपल्याला पचायला हलके असतात, त्याच्यानंतर चुरमुऱ्यामध्ये कॅल्शियम खूप प्रमाणात असतं आणि फॅट्स अगदी कमी प्रमाणात असतात। आता हे खजूर आणि चुरमुरे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मला ते भांडं लहान वाटलं म्हणून मी मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं ट्रान्सफर करून घेते आणि व्यवस्थित सगळं खजूर आणि चुरमुरे मिक्स झाले पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला 1च चमचा तूप घालायचं आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तरी पण हरकत नाही, त्याने काही फरक पडणार नाही। पण जर त्याला अजून पौष्टिक करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालू शकतो। तर असं हे 1 चमचा तूप मी घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि खजूर आणि चुरमुरे हे हाताने व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला त्याचा एक लाडू वळायला सुरुवात करायची आहे। खजुरामध्ये आपल्याला माहितीच आहे की खूप कॅल्शियम असतं, त्याच्यानंतर जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल आणि तुम्हाला साखर अलाउड नाही, तुम्हाला गुळ अलाउड नाही, तर तुम्ही खजूर तर नक्की खाऊ शकता। तर इथे मी असे एक करून हे आपले चुरमुरे आणि खजुराचे लाडू वळून घेतलेले आहेत। ह्या म्हणजे 1 कप चुरमुरे आणि 13-14 खजूर, ह्याच्यामध्ये साधारण 13 लाडू अगदी व्यवस्थित तयार होतात। इथे बघून घ्या तुम्ही, मी ते 13 लाडू केलेले आहेत, 13-14 लाडू ह्याच्यामध्ये आरामात होऊ शकतात। आता आपल्याला घ्यायचं आहे 90 ग्रॅम चॉकलेट। तर हे चॉकलेट तुम्ही कुठलेही चॉकलेट घ्या, तुम्हाला जे अवेलेबल असेल ते चॉकलेट, आणि ते कापून घ्या, त्याचे बारीक बारीक काप करून घ्या। ते कापून झालं की त्याला आपल्याला गरम करून घ्यायचं। तुम्ही गरम कसं करणार? एक तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकता किंवा त्याला डबल बॉयलर मेथडनी पण गरम करू शकता। डबल बॉयलर मेथड म्हणजे काय? तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर आपली चॉकलेटची वाटी ठेवायची। ती चॉकलेटची वाटी अशी ठेवायची की ती वाटी त्या पाण्याला टच झाली नाही पाहिजे। जे वाफ तयार होईल त्या वाफेवर हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। ते झालं की आपल्याला असा एक लाडू याच्यामध्ये चॉकलेटमध्ये कोट करून घ्यायचं। थोडेसे हात खराब होतात पण ठीक आहे। तर असे आपल्याला हे एक लाडू फोकच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला चॉकलेटनी कोट करून घ्यायचं। हे 13 लाडू एवढ्या चॉकलेटमध्ये व्यवस्थित कोट होतात। थोडंसं त्या कमी जरी चॉकलेट लागलं तरी काही हरकत नाही। आता चॉकलेटचे काय फायदे सांगा बरं? तर चॉकलेट हे एजिंग प्रोसेस स्लो करायला खूप मदत करतं, म्हणजे तरुण पण टिकवायला खूप मदत करतं। आणि त्यात चॉकलेट खाल्ल्याने ऑब्व्हियसली आपल्याला आनंदी वाटतं, उत्साही वाटतं, हे सगळं आहेच आहे। आणि बघा किती सुंदर लाडू तयार झालेत, तर तुम्ही हे बनवा आणि मला कळवा।